लोकांची पेरण्याचे वावर तयार झाले तर हे आता कुठं लवकर कुठं ना कुठं कोणाला विकून टाका नाही तर देऊन टाका. ते शेंगा लवकर घरी जाऊ द्या व्हायला ते आता चटकन मार्केटात विकून बिया ना राहिले काम धंदे बसले आपले आता. घर 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 काम करायला नाही पाहिजे का आता? हे कुठं काही वेळ लावला का नाही अजून? अरे हो ना, अरे आलं का पाणी? 8 केरळून सुटलं वाटते ते. मग 8 दिवस आपल्याकडे पाणी यायला लागते. मिरगात पेरणे होते का इतक्या लवकर? मग होते ना, आपलं राहिलंच किती 2 एकराचं राहिला आता भुईमुगाचं. बाकीचं वावट आहे आपला आता अजून. फक्त आता कसं आहे, कुटारात आपल्या इथं जागा नाही ठेवाली, कोट्यात आहे तेवढं टाकलं. आता आपल्याला बाकीचं आता इका लागल नाही तर कोणाला देऊन टाका लागल. शेंगाटा आता भरून मी आज घेऊन जाणार असाव. झालं मग काय राहिलं? परवा दिवशी इकून टाकतो लेकाच्या बियाणं घेऊन घरी. ते येईल पण रात्री शितोडे नाही आले का पाण्याचे? मग आता हे जर ओलं झालं कुठं तर न्यायचे पैसे द्यायला लागणार आपल्याला धुऱ्यावर. मग किती गेले होते याच्यात मी चटकन कोणाला देऊन टाका एक तर नाही इकून टाका. काय होते पाहिजे? अरे उडारच मागू राहिला लोक. मी आम्हाला कुठार पाहिजे का? ते म्हणते बा पैसे मागं होईल बा. कुठं देतं त्यापेक्षा फुकट वाटलेलं पुरले. म्हणून म्हणलं आता कोणाला द्यावं तर काय करावं का? मग बाबा मी म्हणतो माती डाळ देऊन टाका ना. त्याला मला ट्रॅक्टर घेऊन या आणि कुठं घेऊन जा फुकट. हो वाटतंय ते. बोले कष्ट सगळं संकेत नाही का? हो ना, एरी बी आपण किती बांधलं त्याच्या गावून आता कुठार नाही का? आपण यावर्षी देऊन टाकावं यायला आपल्याला राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आपलं वावरे मोकळे होऊन जाते एका दिवशी. या बाण घेऊन जा तिकडे. अजून कोणी असेल तर सांगून दे, पटकन मोकळे कर. तसं करा मग तसं करा. आणि त्याला म्हणा यशवंत मग त्याची चालीत नाही नागरटी घेऊन द्या म्हणा. एवढं कुटार घेऊन जा आणि एवढं नागरटी करून द्या म्हणा. मग काय 2 घंट्याचं काम नाही. इकडे कुटार भरेपर्यंत नागरटी होते आपल्या वावराची. म्हणजे झाले ना आपले पैसे वसूल. तसं करावं लागेल नाही का? हो झालं तर दे बा म्हणतो नागरून एवढं. हो एका दिवसाचं काम आहे नाही का? हो कुटार घेऊन जाय आणि एवढं नागरून दे. हो चला मग आता करू का फोन? करा त्याला फोन करा. आणि दुसरी गोष्ट आपल्या जवळ वाची पैसे द्यायला लागणार आपल्याला. हो हे भैमुगी पुन्हा आता कमीत कमी यावर्षी तरी देऊन टाका. एखादी बुड्याचे आपण व्याजाने आणलेले पैसे त्याने फेडले होते ते द्या नाही लागणार. देऊ ना होते ना सगळं. तू नको टेन्शन घेतो. हो आता हे भैमुग विकला हो की काही त्याला देऊन काही याचं बियाणं आणू आपण. लावतो मी मॅट त्याचं काही नको करू. होते ते बरोबर सगळं होते. होते 15 क्विंटल शेंगा नाही आणि काय काय देता तुम्ही? का बियाणं आणता का जवळ वाची देता? मग ते मागत नाही म्हणून का मग द्यायचं नाही का? पाहिजे बाबा काय तर कसं मेळ लावता काय करतात? हो लावा फोन लावा त्याला पहिले. कुठार घेऊन द्या म्हणा तेवढं वावर लागून द्या म्हणा. हो करतो फोन, टेन्शन नको घेऊ. मग काय झालं ना, आता कर्ज माफ झालं काही टेन्शन नाही. डबल भेटते. काही लोड नाही. होते ना, करतो मी ऍडजस्टमेंट बरोबर. हो टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो नाही बी बियाणं पेरणं आलं की मला डॉक्टरला क्रॅक करून टाकते बाय. हो ठीक आहे लावतो फोन मी. पण मला म्हणलं फी भरला ना शाळेची. हो ते 10,000 रुपये फी भरला म्हणलं ते पाहिजे ध्यान ठेव जा. अरे तू फी राहिलीस का? बरं हो राजा ती भर लागते नाही का? बरोबर करतो मी जे करतो ऍडजस्टमेंट होते काही वाटत नाही. हो बस आता फक्त शेंगा इकले की सगळं ओकेच करून टाकू. पाहू काय होते ना. हो पहिला आता मार्टीला फोन लावतो मला. चालला तर ट्रॅक्टर घेऊन सकाळी का रे? कुठे चालला मारती तू? ट्रॅक्टर घेऊन कुठे चालले म्हणलं? आता कुटार नाही पाहिजे का ढोरा वासराले? आता पेरणे पाणी आहे तर आपल्याला कुटार भुईमुगाचं यावर्षी भुईमुग नाही पेरला. आता इकत नाही घ्यायची पाहिजे का? मग उदळ घेतलं म्हणलं मी 15,000चं सगळं आपलं यायचं शांताराम भाऊचं. आता 15,000चं काही गरज होती घ्यायची? होतं ना आपली तर सोयाबीनचं कुटार आहे, गव्हाचं आहे, हरभऱ्याचं आहे, तुरीचं आहे. काही गरज होती घ्यायचं 15,000ची? काही आपलं किती काही रुपये बोललंय आपलं द्यायचं ते शांताराम असं आहे. त्याला तर वाटते झाडालेच पैसे आहे का? आता काय घबड असल्यावर काय टेन्शन आहे? अरे जाऊ द्या ना काका. हे बा टेन्शन नको घेत जाऊ. मग काय 15,000 लय कमीत दिलं जाईल आपल्याला. मग काय जाऊ दे तिकडे. आता घेऊन येतो सगळं आम्ही. टेन्शन नाही भानू. तुम्हाला काय माहित आहे, आम्ही आता जरासं मुरून चिरून हा म्हणून बरं आहे. नाही तर तुमच्यासारखेतले का पार उपनाचे होय. मग शांताराम काय तुमच्यासारख्या पोट्ट्याला पाच घुमवते. 10,000 रुपये देऊन देऊ द्यायले. हो मा इकडे पाठवून देऊ शांतारामले. मी देईन ते काय पैसे. जाऊ दे तिकडे. या घेऊन या आता. एखादी 1-2 माणसं पहा का तुमच्या दोकान होणार आहे का? आहे ना काशीनाथ भाऊ सांगितलं ना म्या. काशीनाथ आहे ते भुसणे आहे 2 जण आहेत अजून. हो येतो मध्ये ते नायरीची भाकर बांधली की येते ते वावरातनी. काय म्हणते अजाबराव? आता हे मावस भावाचा मोठा घोर आहे. हो पेरणं पाणी आलं की बस. हो काही ना काही 5-50 मागाले आल्याशिवाय घरात नाही आता. हो काय म्हणते काय माहित. बोला अजाबराव काय म्हणते बा? बऱ्याच दिवसांना आठवण आली मावस भावाची. हो काय होतं? काही नाही आपलं भैमुग मोठा काय यावर्षी 2 एकर. हो झाला आता काढणं. हो कुटार आहे वावरात पडून असं वाटलं वाटतं यायला दिल्यापेक्षा आपली माणसं असल्यावर काय पर केलं देता इकडे किती पैसे येणार आहे. तर म्हणलं कसं आहे माझ्यासाठी जे लागते 2-3 टाल्या मी भरलं. अजून 2-3 टाल्या आहे तर म्हणलं मार्टीला सांगून द्या ट्रॅक्टर पाठवून घेऊन जा. लवकरात लवकर म्हणजे मला वावर मोकळे करायचं नाही पटकन. नागरटी हे पेरणी करण्या लागणार का? आपण बरं झर राजा मी ना. हो ना आता लवकर फोन आला नाही तर आता इकत आणलं गेलं असतं. हो जमते नाही का? असं आहे पैसे आल्यापाशी पैसा येते म्हणते खरी गोष्ट आहे. असं हो का? म्हणलं का काय का अजा मी काय म्हणतो तिथं ट्रॅक्टर पाठवून माणसं हे ते मजुरीला पुरत नाही बे. हो तुला किती पैसे द्यावे मी त्याचे? काय रे मुक्षरा पैशाचा विषय तरी काढला का म्या? अरे घेऊन जा ना तुम्ही. ढोरा वाजताच आहे. घेऊन जा. हो, मग काय ते का पैसे मागणार का त्याचे? आपण काय नेलं का कुठार तुमच्या घरून? गाडी कुठार नेला आपण भरू. हो काही टेन्शन नाही. घेऊन जा तुम्ही. लवकर आज पाठवा पण द्यायला. हो आज मला कसं वावर मोकळं करायचं काय बरं. हो ना पण ते कसं परगावली येणं म्हटलं की ट्रॅक्टरचं भाडं नाही ती आता आम्हाला पुरलं पाहिजे. इकडे गावात नाही आता शांतारामने घेऊन जा फुकटच. पण आता मी आणलं आता तुम्ही म्हणतात कुठं उपकार करता गावाल्याची. हो तुमचं कसं आहे टेन्शन नाही. बरं मी सांगतो मारतील मग. हो त्याला आजच पाठवून दे तुम्ही. हो माणसं आहे आणि ट्रॅक्टर उभंच आहे. हो आता चाललेच होते ते शांतारामचा आणाले. मी सांगतो द्यायला आणि पाठवून देतो. बाबा सुनेन पुढं मग द्या पाठवून द्या. म्हणलं माटी म्हणा नागरटी पाठवून देतो म्हणा. त्या टालीतनी घेऊन येतो म्हणा. कसं 1-2 घंट्यात आपलं 2 एकरात आहे तेवढं मारून दे म्हणा नागरटी. कुठार भरेपर्यंत पोट्टे.
सांगत आहे तरी नागरटी करून घेतीस ती. अरे हो, पण ते डिझेल नाही ना रे बा. डिझेल आणून ठेवतो तू. हो, एक कॅन आणून ठेव तिथं. काऊन की डिझेल नाही आमच्याजवळ. आणतो ना आम्ही डिझेलचे पैसे मागून काढे. हो ना, बिलकुल बिलकुल डिझेल आणतो मी. फक्त ट्रॅक्टर घेऊन या आणि नागरटी घेऊन या मग. सांगतो मी सांगतो. येते ते 2 घंटे तुमच्या वावरात तिथं. हो ठीक आहे, ठेवतो. फोन वाटते नाही संकेतच्या बाबाचा. त्याचं सोन आहे. ते म्हणते की बा कुटार घेऊन जा म्हणते, वावरात 2-3 टाल्या आहे. हो, कसं आहे ट्रॅक्टर घेऊन या आणि घेऊन जा. आता योगा तुम्ही आता चाललेच होती भरायला, चालले जा तिकडे. दुगुरेले त्या काशाला आवाज द्या आणि फटकन चालले जा. अरे पण इकडे सौदा झालेला आहे ना शांताराम भाऊ सोबत. 500 रुपये ॲडव्हान्स दिला मी द्यायले आणि आता घेऊन येतो म्हणून सांगितलेलं आहे. ते काय म्हणतील मग? ते काय म्हणणार आहे, फुकट देऊन राहिला पुढचा, तर मग आता हे काय इकत घेऊ का म्हणा मी. फुकट देशील तर दे म्हणा मग. जात नाही तिकडे. हो, जाऊ दे, मी सांगतो काय सांगायचं त्याला फोन करून. हो, लागन तर ते आपले झुमरायले मग ती ट्रॅक्टर संघ घ्या. हो, घेऊन या दोन्ही ट्रॅक्टर लगायच्या. हो, जितकं असेल तितकं पुरं सावडून बिलकुल. कच भरून आणा गाडी बिलकुल. टेन्शनचं कामच नाही. आता काय फुकटाच असल्यावर घ्या सावडून. हो ना ते तर आहेच म्हणा. आणतो आम्ही. आता पाहतो दुसरं ट्रॅक्टर भेटलं ते घेतो. फक्त आता मला शांताराम भाऊला फोन लावू द्या. कारण की कसं आहे व्यवहार असते नेहमीचा. कर त्याला फोन कर, सटकन चालला जाय मग. हो, जाय बरं भानू, तू आवाज देऊन देते काशाले. जाय लवकर फटकन त्या भुसण्याले. हो ठीक आहे, हो देतो आवाज. मारते तू फोन लावून दे शांताराम भाऊ. मी आलोच बोलावून द्यायला. हो, भाकर घेतली की निघाले मग. अरे बा मारतीचा फोन वाटते. पोचला वाटते वावरात हे नाही का. हो ना कुटार भरू काही विचारत असं. अरे काय मारती, काय म्हणतं रे बा. काय म्हणतं? काही नाही. कुठं आहे तुम्ही सध्या? घरी आहे का कुठं वावरात आहे म्हणलं? काही नाही, आता वावराकडे चाललो होतो मी. आता रात्री शेंगा आणून टाकल्या. हो, तर म्हणलं आता कसं आहे सर्व गिरवा येचून घेतो आज. हो, जे काय वाटणी तीन तेवढा घेऊन आपलं घरी आलं दुपारी की जाय तिकडे. उद्या कसं शेंगा इकायला जावं लागते. हो, म्हणून आता निघालो होतो. हो का, बरं हो ना. पण ते लेखाचं एक थोडंसं तुम्हाला ते आपलं कुटार घेतलं नव्हतं का आपण 15,000 तुमचं. हो, ते काय बुडाले का नाही म्हणते, घेऊ नको म्हणते. हो, सध्या म्हणजे कसं आपल्याला जागा नाही म्हणते ठेवायले. हो, काय आता सध्या राहू द्या बा ते. आता तुम्ही कोणाला देऊन टाका. अरे बा काय म्हणून झाले का आता ते कोणाला देऊ मी. अरे घेऊन जा ना बा. तू पैसे मागं पुढे दे. पैशाचा विषय काही. हो, ते घेऊन जा फक्त. तू घेऊन जा ना. घेऊन जायचा विषय नाही ना. घरी जागाच नाही माया. हो, एक तर कसं आता तुम्हाला काय सांगा, ते संकेतचे बाबा नाही का. हो, त्याचा भुईमुग आहे. तर ते काय म्हणते त्याच्याकडे आपले पैसे. हो, तर ते म्हणते बा मग कुठार घेऊन जा. नाही तर मग आता माझं वर्षभर पैसे नाही. म्हणून म्हणलं आता कसं आहे, आता ते आणावं का तुमचं आणावं, कसं काय करा. आता बाबा म्हणते तिकडला आण म्हणते, आपले पैसे काटणं होते म्हणजे. मग आता अजबरावनं केला घोर. आता राहायला मला लटकलं आणि कुठार आता. अरे काय माणूस आले का असे सौदे करून का मग. काय आम्ही कोणाला करू आता बघतात नाही. आता म्हटलं वावर मोकळ होतं. आता मी कसं नागरटी भागटी करून घेत होतो ना. पण ते काय बाबा ऐकून नाही राहिलं ना. म्हणून तो ते आता आपल्या हाती नाही ना व्यवहार. सध्या आता बाबाच्या हाती आहे ना. म्हणून म्हणलं कसं आहे मग कणकण लावते, भाकर गोळ नाही लागू देत मग. तर म्हणून म्हणलं मी काही ते आता नेत नाही मग कुठार. पण आता माझ्याजवळ जागा नाही ना बा. जे आणस ते आणलं म्या. हो, बरं पाय तुम्ही कोणाले. कोणी घेत असेल तर पाय तुम्ही. हो ठीक आहे, ठेवतो मग. बरं पहा मग ते देव म्हणले देऊन द्या ना. त्याला लागन भाऊ ते. हो, आता म्हशी गिशी आहेत त्याच्या, काही ढोरं वासरं. हो, घेतलं देऊन टाका त्याला. हो ना, त्यालाच द्या लागन, पाहा लागन आता काय करायचं. हो ठीक आहे, ठेव मग आता. म्हणलं उद्या तेवढं आपलं मार्केटात नाही आता हे नेऊन द्या लागते बरं भाई मग. हो, संध्याकाळी नेऊन टाकू. हो बिलकुल बिलकुल नेऊ ना. आता आज आम्ही आता चाललो ते कुटार आणायला. आता तेवढं ते कुटार आणलं की बघा येतो ना आम्ही संध्याकाळपर्यंत येतो. हो, उद्या घेऊन जाऊ भाई मग. ठीक आहे मग. हो ठेवतो मग. हो, जातो वावरात. म्हणला मारत्या दिल लगांच्या आता काल म्हणे घेतो म्हणे कुटार 15,000 रुपये सौदा केला. आता म्हणजे मी घेत नाही. हो, जाऊ दे आता पाहा लागणे एखादं दुसरं गिराईक. हो बरं, मी काय म्हणतो आता ते सर्वेवाले पोट्टी गिट्टी बाया घ्या सापडल्या का मग. येचून घ्या लागते बरं. ते बरं सर्व पाळला जाईन ना. पण बाय येत नाही म्हणते ना. अर्धा देतो सांगते येतो म्हणते. हो, 12 13 किलो शेंगा असते का. सांगा 6 किलो त्याला 6 किलो आपल्याला. किती रुपयात झाले ते. 600 रुपये शेंगा येतून राहिल्या. येऊ दे ना मग. अर्धा येईन तर अर्धा येईन. निकलो शेला मग काय अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. हो, जाऊ तिकडे एरी जमिनीत आहे ना. मग ते आता वाया गेल्यापेक्षा आलं पाणी तर काय करतं. हो, जा आता त्याला म्हणा या म्हणा. बरं व्हा मग तुम्ही पुढे. येतो आम्ही अर्ध्या घंटे ना. हो ठीक आहे. आता हे चहाचं ठुलं कुठं चालते. अहो झालाच नाही का चहा अजून. करणं पटपट. ते भाकर टाकलं लवकर जाणं लागत मला नायरीची भाकर देणं. ते शांताराम भाऊच्या वावरात नाही. ते मारतेच ट्रॅक्टर भरा लागते ते कुटार गिटार. जाणं आहे मला अर्जंट. मग आम्ही तिकडे जाऊ ना. शांताराम भाऊच्या सर्वे झाले मग काय अर्धा येईन देतो म्हणे. हो, आता आलते ना शांताबाई सांगितलं द्यायला. तिकडेच आहे का. बरं या मग तुम्ही बी. तर मी काय म्हणत होतो आपल्याला समजा आता संदुकातले 50,000 काढा लागल. हो, कारण की कसं आहे आता बियाणेला आता आपल्याला पैसे लागत ना 20,000. निघता आता 2 टाल्या खत टाकलं. शांताराम भाऊची तेही पैसे देणं आहे तर. आणि बाकीचे आपले नागरटीचे पैसे लाईने पाटलाचे 5,000 रुपये ते द्या लागते. आणि म्हटलं मा बहिणीले 20,000 काम आहे जरा. हो, तर 20,000 तिला द्यायचे आहेत. तर 20 आणि ती समजा 50,000 रुपये. हो, त्या संदुकातले आज काढून द्यायचं म्हणलं. संध्याकाळी कसं ज्याचे ते देणे करून टाकतो मी. बाबा हातार लावले म्हणलं. हो ना बुडी सुपारीले पैसे मागते उघडा संदूक. पोरग ब्रेडले पैसे मागते उघडा संदूक. तुम्ही म्हणता आता ते यायला पाहिजे बहिणीला द्या लागते धमक्याला द्या लागते. सर वाटूनच टाका ना. ते 30 लाख वाटून टाका लोकायले. हातारी लावली दिला. मा बहिणीला तर 20,000 रुपये दिले म्या. तेवढ्या आता तुम्ही किती लोकायला देऊन राहिले पैसे. मा बहिणीला द्यायचं किती कणकण लावली होती. अशाने मग कसं होईल आपलं काय होईल. आता कसं काय म्हणलं तुम्ही देऊन राहिले. म्हणजे तो
बहिणीला द्यायला चालते मा बहिणीला द्यायला कोण नाही त्याला. अरे म्हणलं तिची अडचण आहे. हा पोरगं बिमार होतं ते कोण आणून दिले दवाखान्यात पैसे. हा मा बहिणीनेच पाठवले होते ना. मग अशा वेळेस काम पडल्यावर त्याला एखाद्या व्यक्ती अडचण पडली द्या नसते लागत का. हा आता आपल्यावर हाय म्हणू. हा तू तर बहिणीला तर मला विचारलं नाही देऊ नाही टाकले होते. हा सांगून राहिले मोठ्या गोष्टी. हा 20 ते द्यास लागते दिले. पण मग अशीच मग आता सोयरे जर मागत राहतील तर मग सरायलाच वाटतं का तुम्ही. मग अशा ना आपल्याला ते ट्रॅक्टर घेतो म्हणता तर काही करतो म्हणता. अशा सगळी उखळी लावा सांग त्या पेटीत राहील का पैसे. का लय मागू राहिलो का कामापुरतेच मागतो ना. हा फक्त आता 20,000 शिल्लक मागू राहिलो. बियाणे तर पैसे पाहिजेच होते का नाही. मग आज 50 काढून ठेवतो तू आणि 5,000 वरे काढतो सामान किराणे हे द्या आले. हा दादाची बुगड्याचं काम नाही पडलं पाहिजे. काढ तुम्ही आता 50 काढतो त्याच्यात भागो जा. 15,000 द्या तुमच्या बहिणीले. मग थोडे आपल्याला वाचवा लागणार पैसे नाही तर चालले जाईल ना सरे. घ्या त्याच्या झाला आता काय तुम्ही. शंभर भाऊ अरे झालं का चला ना घ्या म्हणलं न्यारीची भाकर चला लवकर कुठे भराले. मारती आवाज देऊ राहिला म्हणलं चला. हाय आलं हे पाय हाय दमही नाही येईल. हो आता दिवस नाही निघाला की चला चला भराले. हा राहिली न्यारीची भाकर. हा आलो मी त्याला सांगून येतो ते 2 मिनिटं थांब. काय रे का निरा आवाज ठोकून राहिले बिजा कावरेकडे तुम्ही. हा तू तसा ते मारत्या तसा तुमचे बुडे तसे. हा बिजा बा हा काम आमच्या मग एकच काम आहे का येतो ना कुठं भरायला म्हणलं ना तुला येतो म्हणून. हा हो ना 8 वाजता येणारच होतो ना मी तिथं वावरात नाही. हो ना चला 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 काशीनाथ भाऊ. हो ना इकडे आता मामा का एक काम आहे का आता घरी आता म्हणलं आमचे वाद सुरू आहेत. मग हो बायको म्हणते तिच्या भावाला 20,000 द्या लागते आणि मा बहिणीला 20,000 म्हणलं तर देऊ नका म्हणते. मग आमचं आम्हाला माहिती आता काय लोचे सुरू आहेत. हो ना घमळाला ते बसून नाही सुचू राहिलं माझ्या काही कोणी करू नाही देऊ राहिलं. मग आता काय करता बाहेर काढता येत नाही एखादा म्हणून. तुम्हाला माहित नाही का मग लाऱ्याची आई हो बातच रिपोर्ट दिली बरं. हो जरासं शांततेनं खा म्हणे माबुडा म्हणे. हा काय गडबड करू राहिली एवढे राहू द्या ना हाय पेटी तर सुन द्या ना तसे 30 लाख रुपये काय तुम्ही लोचा करू राहिले. तसं नाही ना पाहिजे नाही का पैसे रे बा. मग बियाणं नाही आणलं का म्हणले. मग आता 20,000 रुपये खत बी बियाणं आणणं आहे. बाकी दुसरा आता वावर तयार झाला माया त्या झुमऱ्याचे पैसे द्यायला की ट्रॅक्टरचे लाईने पाटलायचे. मग असे देणे नाही का लोकांचे. त्यात आता मा बहिणीला 20,000चं काम आहे अर्जंट. हा मग तिला द्यायला लागत का म्हणले. हा आणि हिच्या भावाला काहीच गरज नाही बरं. हा पण हिले वाटते बा मा बहिणीला दिले मा भावाला द्यावं लागते म्हणते. मग हा अशी उखरी लागून राहील ना त्याले. अशा ना माय मग पैसे जायचे ना. हा 25-30 असेच गेले माय किराणा हे ते मागं शॉपिंगचं बिल. मग लोकांचे देणे घेणं मग अशाने चाललं ना मग कमी होते. हा म्हणून म्हणलं बा काहीतरी करू द्या एखादं म्हणून इथं असेच जायचे माय. हो ना अडचणी सगळ्याच आहेत का पण कसं आहे जरासं धीरानं खा लागते ना. बुडा म्हणते ते काय खोटं आहे का. त्या बुड्याची कुठं गोष्ट आहे बा. त्या बुड्याला कसं हो काय कमी आहे का चक्कीचे याची त्याची. हा पण आमच्यासारख्याले तंबाखाची पुडी म्हणलं तर तिला पैसे मागा लागते. मग हा त्या याची संदुकाच्या बी तिच्याजवळ आहे आणि पैसे सगळे तिच्याजवळ आहे. मग काय तर असं वाटलं फटकन ट्रॅक्टर आणलं असतं लेखाचं. हा पेरणीचा सीझन हे ते नागरटी झाली असते पैसा खिशात नाही. पण थांबा शिवलाल भाऊ म्हणते थांबा जराशी गडबड नका करू. बरोबर आहे ना बाबा चुकलं का मग फालतू गमावून टाकसान ना. हात आलेलं कसं बी आता राहणं मुकळ्यानं राहणार ना. म्हणून तर चुप रे बा. हो पण आता हे लय दिवस तक नाही निघत बा. हो पैसे तर काढाच लागणार आहे. हो चला मग आता येतो मी थोड्या वेळानं. बस आता भाकर टाकते ते. हो अर्ध्या तासात पोहोचतो मी. नाही ना अर्ध्या तासात नाही आपल्या तिकडे जायला दापुरेले. मग काय तर संख्येचं वावर नाही का तिथून आणला आपल्याला भैमुगाच कुटार. मग काय तर 100 भाऊचं ट्रॅक्टर आहे पण तुमचं. हो त्याला आलो मी भेटून. हो लाईनी पाटील म्हणजे 4 वाजता पाठवतो म्हणजे मी त्याला. हा तर आपण पहिले जाऊ हे भरणं सुरू करू तोपर्यंत ते ट्रॅक्टर येते. हा तर म्हणलं चालतं का मग दुगू राहिलं का. अरे मग तर एका अरे तो झुमरे येऊ राहिला का. अरे मग टेन्शनच नाही. हा अजाबरावला फोन लाव बरे. हो द्यायला म्हणा काही भाजी गिजी आहे का नाही म्हणा का कुठं असले का आम्हाला भरायला लावतं फक्त. बाबा आपापले डबे घ्या तिथं कुठे जेवणाचा ताल करू राहिले. कुठं भरलं की संध्याकाळी वापस यावं लागते आपल्याला. मग तिथं कुठं काय तुला नाही माहिती. तू मुका बसणं काहीच भाकरी घ्यायचं काम नाही काहीच नाही. अजाबराव सगळी सोय करते आपली टेन्शनचं काम नाही. मी सांगतो त्याला फोन करून पाहते काय करायचं ते. पण सध्या न्यारीची भाकर घ्या चला लवकर. हो या लवकर घरी या तिथं मारतीच्या. हो आम्ही आहोत तिथं आता भूषण आम्ही आहो. हा 4 जण आपले झुंबर भाऊ नंतर येते. आम्ही येतो झुमरायला भेटून येतो ना काही येतो म्हणतो. हो त्याला म्हणतो ते लाईनी पाटला राहू दे ट्रॅक्टर घेऊन चाल. हा संग मग चालले जाऊ लेकाची. पाना मग विचारून त्याला म्हणा चला मग. हो म्हणजे कसं 2 ट्रॅक्टर असले की पुरं मग कसं कुठं येऊन जाते. मग हा द्या त्याला आवाज आणि या मग लवकर. अरे 8-15 गोष्ट आहे. आता कसं आहे आपल्याला कसं एकदम गडबड नाही करता येतं. आता लोक जेसीबी आणून बा 1000 रुपये घड्यात चालवले असते बा. बघ तुला काय वाटते बरोबर. आता कसं आहे लाईट पडल्या तिकडे कसं बी आपले काही दिवस काढायचे. हा जरासं वातावरण जरासं बिघडलं होतं ना. म्हणून मी जरा मुकाड्यावर बसा शिवलाल भाऊ म्हणे. एक तर कसं ऐका लागते द्यायचं. हो आपले पैसे आहे ना शाबू. बघ काय टेन्शन आहे. हो हे घर विकत घेतो मी. टेन्शनचं काम असते. घ्या ना तुम्ही घर बांधा तिकडे काही करा का जेसीबी घ्या का ट्रॅक्टर घ्या. पण याला त्याला सांगत काय बसता म्हणलं. हा ते नारायण भाऊ 2-3 चक्र झाले द्यायच्या. हा परवा दिवशी आलते कालही आलते म्हणजे कसं काय घेतली का जेसीबी. हा मी येतो म्हणे ड्रायव्हर हा म्हणे मी मला सांगितलेला आहे म्हणे. हा तुम्ही काय त्याला सांगून दिला का म्हणला. आणि माझ्या बाबाला सांगितलं वाटते माझ्या बाबा आहे म्हणे. हा मस्त जमलं म्हणे बाबा आता तुमचं 10-15 हजाराची पाहिजे म्हणे मदत होईल ते पेरण्याले. अरे नारायण काही सुसू नाही देऊ राहिला. आता काय करा याला सांगा लागेल एक खेपचं. हो घेत नाही म्हणून. अरे हो त्या नारायणला असं गोष्टी म्हटलं मजाक मध्ये. आता डबल आला त्याला सांगून देतो. गमत केली मला द्यायचं. हो जेसीबी फेसीबी काय घ्यायची का ताकद आहे का आमची. बरं फालतू मागा लागला का. हो तुझ्या बाबा काय म्हणते काय तुझ्या बाबाला मी काय सांगितलं. असंच म्हणलं बरं आहे मला आता पहिल्यापेक्षा. बरं जाऊ दे 15,000 देऊन टाकू. हा काय आपल्याच पास आहे का फरक आहे का.
हा मग आता 10-15 हजार रुपये कमीत कमी दे जा म्हणते पेरण्या पाण्याला. आता धोंड्यासाठी या म्हणे, पण बियाण्यासाठी थोडेसे 15,000 बजेट लावा म्हणे. मग आता ते द्यायला लागत का? मग म्हणतात ते बाबा देत नाही पैसे. काय करा सोऱ्याचं नाही का, कोणत्या सोऱ्याला सांगता येते बाबाची पैशावर. हो ना, बातच लागायचे पैसे मागतात. हो ना, हो ना, बरोबर. जाऊ दे आता, एक खेपता बाबा 15,000 देऊन टाकू. हा हो, चल येऊ का मी आता, डबा घेतला बे. हो, मी चालला तर नागर ठेवू ना. हो चल येतो मग. पिस्तुल्या काय करे ते बाबा, आहे का घरी पिस्तुल्या? हाय बघितल्याची बाबा आले म्हणलं. हो गली काय. आता कशा खायला आला बरं बाबा, याचं काय काम आहे बा सगळं? अरे कशा काय होतं म्हणलं, कुकडे आला काय गडबड? काही नाही, तो इकडे आलतो. अजबरावचं कुटार आणायला जावं लागते म्हणते ना मारत्याचं. मग काय इकडे घेतलं म्हणते ना. मग दुगुरेला बोलावलं. हो चालतं का मग? हा ते ट्रॅक्टर घे लाईने पाटलाचं, आणि आमचं आहे मारुतीचं. हा हो घेऊन येऊ मस्त फक्त भाजी गिजी सांगून दिले. हा हो करते सोय दे. बा जेवायला फुडसत इकडे. हो का आता डबा घेतला की दिवसभर आपल्याला ट्रॅक्टरवर आहो. हो तिकडे ते पट्टी पास ते रोटावेटर हे ते. हो आजारी का रे बा. मग काय किती गडबड चालू आहे? गडबडी तर चालूच राहील ना रे बा. कुठं आता मरतं आपल्याला, कोणत्या गोष्टीची कमी आहे. हे काहीतरी शो मारू राहिला बाबू. हा हो त्याला भाजी गिजी बनवायला लावून मस्त. हा मुक्कामी जो मुक्कामी उद्या घेऊन येऊ. हा जरा उशिरा पशिरा जाऊ ना भले. असं म्हणतं रे का, उशिरा रे का? हो लगा 4-5 वाजे लोक आता ट्रॅक्टर चालते बाय. हो सध्या काय तरी कापड होते बघ. हो 4 वाजता चालता का? तेच म्हणलं 4-5च्या पुढे जाऊ ना. हा मारत्याला सांगतो मी, इतक्या लवकर उन्हीत का मरतं का म्हणतो का? हा आता गावातले कामं करू 4 वाजता निघाले मग. हा रातच्यानं आपल्या टाळ्या भरता येते, सकाळी भरल्या की निघाले मग सकाळी सकाळी. तसं करायला लागते का? रातची पार्टी होती मग रे का? हो तसं करायला लागत मग का? हो कर मग, मी लाईट पाटला सांगतो. हो 4 वाजे लोक नागरटी करतो म्हणतो बा. संध्याकाळचं मी ट्रॅक्टर घेऊन चाललो, कुठं राहणार मारतेच. हा चालते ना. तसंच म्हणणं. मग काय भाडा आल्यावर नाही म्हणते का लाईनपाटी. हो संध्याकाळची ट्राली घेऊन जातो मला मी कुठं राहणारे. मग आता कसे 2,000 मरण आहे का? मारत्याकडून वसूल करतायत तेवढे, आणि संध्याकाळची भाजी होती आपली. हा सकाळी निघाले मग. हा लवकर फोन मग. हा अजबरावले येऊन राहिलं म्हणून. असं होतं का? लाव मग फोन. हो विचारून किती येऊ का बरा? नाही इथं लावता का? तिकडे लावू ना. हो तिकडे लावून देऊन मारत्याला भेटून घेऊ मग. हा 4ला जाऊ बा. हा हो चला बाहेर चला. झाडाखाली बांध भाऊ सावलीत. हा तिथं बांध बैल आपले. त्याला एक कवटा कुठा टाकून दे. हा ये मग इकडे आपण पटपट पोटे भरून घेऊ आता. हो ठीक आहे ये लवकर. हे कशा काय केला म्हणा फोन आपल्याला. हो येते वाटते, हे येते वाटते पोटे कुठाने आले. हॅलो हा बोल काशीनाथ, काय म्हणतो बा? काय बाबा एखादा फोन ना करत राजा. काय अजाबराव काम तुमचं, आम्ही राजा आठवण काढतो तुमची. हो काय कुठं राहील बोलावलं म्हणतं मारत रावले. पुन्हा आता ते कसं कुठं आहे आपलं. हो मॅडम माठी बा काम येऊन जाते ढोर वाजता त्याच्या घरी. हो त्याला म्हणलं तेवढं नागरून दे म्हणलं. हो 2 एकर कुठं घेऊन आपलं 2 टाल्या. तुम्ही नका काळजी करू ना, आम्ही असल्यावर तुम्ही काय लोड घेता. मग झुमऱ्या मी येऊन राहिलो, ते आपले दोघं पोट्टे आहेत. हा हो भाण्या गिन्या. हो येतो आम्ही संध्याकाळी येतो म्हणलं. तुम्ही उडाला का? झुमरे उडाला का? असं हो का? बरोबर या ना पण लवकर या ना बे. का वावर खाली करून द्या नाही. हा झालं पाहिजे माय अजून कसं. हो तेच आता लोक गडबड करून राहिले, मीच आलो मागं. या ना गडबडीवाल्याला गडबडी करू द्या. मग काय तर हो ना, पाणी राहायचे पेराची घाई यायले. हा दडपू द्यायला काय आपल्या काय करायला लागते, घाई करणार यायचं. हो फक्त मी काय म्हणतो, मी येऊन राहिलो. हो जरा संध्याकाळचं पाहायचा. हो झुंबरन मी तेच म्हणलं जरा भाजीची काही व्यवस्था आहे का नाही. काही काय फक्त कुठरच भरायला बोला होता. आता कायची पाटीन काय काय करा. हो ना इकडे 15 क्विंटल भैमुग झाला. लोकांचे देणे वायसांत काय त्या दलालाचे पैसे 10,000. हो ना इकडे लेखाचं 1 लाख रुपये जवाई मागून राहिला. हो बी भरून काय ना. हो ना मोठा घोरा आहे ही पार्टी म्हणते. अरे काय राजा मोठं परेशानी ठेवणार आम्ही. काय सांगा तुम्हाला. काय टेन्शन घेता तुम्ही. पैसा घेता पैसा काही बी. लोक का घेतो. काय टेन्शन आहे बा. सगळी व्यवस्था झाली पाहिजे आमची. सांगू राहिलो तुम्हाला. पण ते काय का सगळा व्यवहार पाहिजेसाठी आहे. हो जरा पैशाचं मोठं कठीण काम झालं ना. मग काय आता मास्टरचा सगळं बंद झालं. आता काय करता. पैशाची काय करू करा. पैसे लोडच नको घेतो आता. हे बा हो तुम्ही सगळं सामान घेऊन या उधारीत. हो संध्याकाळी आल्यावर पैसे देतो. हो काही विषय आहे का त्याचा. काही आपलं राजा. फक्त व्यवस्था पूर्ण करा. हो तेच मला आणून घेऊन सगळं बिलकुल सलाह देते. सगळं ओके झालं पाहिजे. हो आम्ही मुक्का येऊन राहिलो. रातच्या डागरून नाही देतो. बिलकुल आपलं ते फुटार भरून घरी सकाळी चालला जातो. बाबा मग तर फारच चांगलं. हो या मग या तुम्ही संध्याकाळी मस्त फर्स्ट क्लास बनवून टाकू. हो काही वाणाने वावरात. हो ओके. जवळपेक्षा बी झेलझेल करावं लागते. अरे आले का काशीनाथराव? तेच म्हणलं. हा झुमर भाऊ येता ना मग 4 वाजता तुम्ही ट्रॅक्टर घेऊन. आम्ही होतो मग आता पुढे. अरे बाबा मारती डोक्यानं काम घेणं. आतापासून जाऊन काय करत तिथं. मग बसले आपले. मस्त जाऊ 4 वाजता. झुंबर भाऊ बी येते नापून बी त्याचं ट्रॅक्टर आपलं ट्रॅक्टर चालले संग मग. हा आपले घरचे काम होते ना आजचे. मला टिनं फेरा लागते तर. टिनं आणलेले आहेत ते मला टाका लागते. आता सकाळून माय होत नाही. आता झाली यायची टिनं फेरणं. अरे मग आताच टिनं फेरायचे होते का उद्या फेरायचे होते. हा आज आपण तिकडे बोलून बसलो ना येऊन राहिलो म्हणून. आता फोन लावला आम्ही अजबरावला सांगितलं आम्ही. हो 4 वाजता येऊन राहिलो म्हणलं. तुम्ही आता घरचे कामं करून घ्या. राहिले सुले काय आहे 4 वाजता जाऊ. ते मी मुक्कामी जायचं आपल्याला. हो रातच्या कसं शियार राहते. कुठार भरायला टेन्शन नाही राहा. एवढ्या उडीच्या का भरता करायच्या. मग किती गरबी आहे सांगा. असं आहे ती नाही. हो संध्याकाळी भाजीचा मेळा यायचा. बरं ठीक आहे जाऊ द्या. हो संध्याकाळची पायरी जाऊ. हो आता मग घरचे कामं करून घेतो तुम्ही. हो जाऊ दे मग म्हणू राहू दे म्हणलं. आता जाऊ 4 वाजता. एक फोन लावला द्यायला मग. लावला ना फोनही लावला. हो मग काय संध्याकाळचा डबा न्यायचं काम नाही. हो मस्त आपलं संध्याकाळची भाजी आहे म्हणे. आणि आपल्याला कुटार भरणं इकडे चालते. हो ते भाजी बनवते तर. हा हो काहीच टेन्शन नाही. सगळं ओके आहे बिलकुल.
संध्याकाळी जाऊ नाही का हो, नाही तर एरी बी आता दिवसभर ट्रॅक्टर नेलं की हो नागराटी करायलाच लावते आपल्याला हो, रातची शियांची बरी. बरं ठीक आहे मग हो, चालते संध्याकाळी जाऊ मग आपण हो, काही वांधा नाही 4-5 वाजता निघू इथून. बरं ठीक आहे मग आता हो, पण नाही मारते काय धोंड्या गिंड्यात जेवण करायला गेला नाही वाटते, काय बोलावलं नाही का देणके साहेबांनी यंदा? जाऊ ना अजून आता कसं आपल्या मग कामं नाही का हो, आता बाकीचे कामं हे ते शेतीवाडी झाले की आता पाणी जर नाही आलं तर मग झालं ग हो ना. आता काय काही येते पाणी काय माहिती का वाटच पाहून राहिलो. मिरगात होते का नाही लावगन तर काय कसं काय तर. ते राहते मुंबईत आलंय म्हणते मुंबईला आलं म्हणते बातम्यात पाहिलं मी. तर ज्यावेळी ते मान्सून पूर्व होय, मग काय मान्सूनचं आलं का अजून मग केरळमध्ये जायते तिथून सुटला आता हो, 8 दिवस लागते वाटते आपल्या इकडे. लागे ना मग तेवढा टाईम पाहिजे ना अजून लोकांचे बरेच घराचे राहिले काही हा भैमुगा घरी येऊन जाते सगळं आपलं एक वाक होते आता मार्केटात माल न्यायला लागते बियाणे सोया बियाणं आणायला लागते तेवढा टाईम जातेच ना मग हा हो चालेल येतो मग मी आता मारते काय हो जाऊ 4-5 वाजता मग हो जा रे बा तू टिरं फेरून घे पाहू उद्या काय होते.